कोरची कुरखेडा मार्गावर बुधवारी अवघ्या काही वेळाच्या अंतराने घडून आलेल्या 2 भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू तर 8 जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली। प्राप्त माहितीनुसार पहिला अपघात शासकीय बस व मालवाहतूक करणाऱ्या जड वाहनामध्ये घडून आला। बस साकोली डेपोतून कुरखेडा कोरची मार्गे जात होती, तर कच्चा माल घेऊन जाणारे अवजड ट्रक रायपूरकडे जात होते। याच दरम्यान दुपारी 12 वाजताच्या सुमारास कोरचीपासून 2 किलोमीटर अंतरावरील मोहगाव वळणाजवळ ट्रकने बसला जोरदार धडक दिली। ही धडक एवढी भीषण होती की बसचा समोरचा भाग अक्षरशः चेंदामेंदा झाला। दरम्यान बस चालक राहुल जगबंधू वेळीच वाहनातून उडी घेतल्याने तो बचावला। या दरम्यान बसमध्ये 12 प्रवासी प्रवास करीत होते। यात कमलाबाई मडावी, लता वट्टी व ललिता भक्ता अशी जखमी महिला प्रवाशींची नावे आहेत। यातील कमलाबाई मडावी गंभीर जखमी असून त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आल्याची माहिती आहे। तर दुसरा अपघातात कोरची येथील बेळगाव गावातील जिल्हा परिषद शाळेसमोर दुपारी 3 वाजताच्या दरम्यान घडला। या अपघातात ग्रामसेवक ठार तर चालकासह अन्य दोघे जखमी झालेत। यात ग्रामसेवक म्हणून कार्यरत असलेले दिलीप धाकडे यांचा जागीच मृत्यू झाला, तर उज्ज्वला राऊत, मंगलीबाई गुरुभले, वाहन चालक व्यंकट सिडाम जखमी झालेत। यात उज्ज्वला राऊत यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले, तर इतर जखमींवर कोरची ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत।